काय तुमच्यासोबत देखील असं झालंय का की पीएम किसान योजनेचे 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आले आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये अजून देखील जमा झालेले नाहीत? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दलचे 2 अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत आणि दुसरा अपडेट असा आहे की या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीमध्ये राज्य सरकारकडून वाढ करण्यात आलेली आहे। ती किती रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे, म्हणजेच राज्य सरकारकडून आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला आता किती रुपये मिळणार आहेत हे देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। तेव्हा चला व्हिडिओला सुरू करूयात। जय शिवराय मित्रांनो, मी भागवत चव्हाण तुमचं स्वागत करतो माझ्या महाराष्ट्राची योजना या यूट्यूब चॅनलवरती। सर्वप्रथम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे, ते अपडेट आपण घेण्याचा प्रयत्न करू। तर शेतकरी मित्रांनो, 24 फेब्रुवारी 2025 रोजी नागपूर या ठिकाणी एक कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी दिलेली आहे। त्यामध्ये अशी घोषणा करण्यात आलेली आहे की राज्य सरकार आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार आहे। यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमधून दर वर्षाला 6000 रुपये 2-2 हजार रुपयाचे 3 हप्ते या प्रमाणामध्ये मिळत होते, परंतु आता राज्य सरकारने यामध्ये 3000 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच राज्यातील शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दर वर्षाला 9000 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे। तर ती कशी, तर ती 3-3 हजार रुपयाचे 3 हप्ते एका वर्षामध्ये, अशा पद्धतीमध्ये वर्षाकाठी तुम्हाला आता 9000 रुपये मिळणार आहेत आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही खरंच अतिशय गोड अशी बातमी आहे। आता पाहू या योजनेबद्दलचं दुसरं महत्त्वपूर्ण असं अपडेट, आणि ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याचा कार्यकाळ आता संपलेला असून देखील अजूनही राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा 6वा हप्ता क्रेडिट करण्यात आलेला नाही आणि त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचं याकडे लक्ष लागलेलं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे। तर मित्रांनो, 24 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार या राज्यातून बागलपूर या ठिकाणाहून पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचं वितरण केलं आणि त्याचे 2-2 हजार रुपये राज्यातील जवळपास 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट देखील झाले। परंतु महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना अशी आशा होती की 24 फेब्रुवारी 2025 रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 आणि पीएम किसान योजनेचे 2000 असे 4000 रुपये एकत्रित आमच्या खात्यामध्ये जमा होतील, परंतु तसं काही होताना दिसलेलं नाही। 24 फेब्रुवारी 2025 रोजी फक्त पीएम किसान योजनेचे 2000 रुपयेच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि आज हा हप्ता वितरण होऊन जवळपास 10 ते 15 दिवस होत आलेले आहेत, तरी देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता अजून शेतकऱ्यांना मिळालेला नाही। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्ता वितरणाची प्रक्रिया ही पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित झाल्याच्या नंतर लगेच चालू होते आणि ही प्रक्रिया साधारणतः 7 दिवसापर्यंत चालते। यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित झाल्याच्या नंतर केंद्र सरकारकडून राज्य सरकारला राज्यातील किती शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत याची आकडेवारी देण्यात येते आणि या आकडेवारीनुसार राज्य सरकार नंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करत असतं। परंतु पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित होऊन आज 10 ते 15 दिवस झाले, तरी देखील ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। यामध्ये कसं असतं मित्रांनो, सर्वप्रथम राज्याचा वित्त विभाग हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासाठी निधीची तरतूद करतो। त्यानंतर राज्य मंत्रिमंडळ हा हप्ता वितरणाबाबत मंजुरी देतं आणि त्याच्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता क्रेडिट केला जातो।
परंतु अजून देखील ही प्रक्रिया का पार पडलेली नाही याचा देखील सर्वांना प्रश्नच आहे। आणि या हप्त्याच्या वितरणाबाबत अजून एक महत्त्वाचा अडथळा असा की आजपासून राज्य विधिमंडळाचं अधिवेशन आणि बजेट सादर होत आहे, त्यामुळे अजून 7 दिवस तरी हा हप्ता वितरित होईल की नाही यावर देखील प्रश्नचिन्हच आहे। परंतु या राज्याच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याबाबतचा वाढीव निधीची तरतूद केली जाते का याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। आणि जर या बजेटमध्ये या योजनेच्या वाढीव निधीबद्दल काही तरतूद करण्यात आली तर नंतर मात्र येणारा 6वा हप्ता हा शेतकऱ्यांना 3000 रुपयांचा मिळणार आहे। परंतु आता राज्य सरकार याबद्दल काय निर्णय घेतं याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। आणि आपण इतकीच आशा करूयात की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावा आणि मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने घोषणा केलेली आहे त्या पद्धतीने आता राज्यातील शेतकऱ्यांना हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा 3000 रुपयांचा मिळावा अशी आपण आशा करूयात। आणि हो शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं ते खाली कमेंट करून सांगा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगा। आणि ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तेव्हा भेटूया नवीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान।